पेपरची तयारी फुल झालेली आहे. आज पण अकरासाठी 5-6 सप्लिमेंट घेऊन फायनली एस पीचा पेपर झाला. माझे पेपर संपले आहेत. व्हिडिओ आता चालू झालेला आहे आणि ही फ्रीजमध्ये कोडमडून बसलेली आहे. की आम्हाला नॉर्मल द्या, आम्हाला फ्रीज मधलं नका द्या. मग तू काय सांगायला पाहिजे कस्टमरला की हे आहे ना घरी जाईपर्यंत नॉर्मल होऊन जाईल, घरी गेलं त्या. म्हणजे तिचं म्हणणं आहे की हे ORS आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो, तर लोकांचं म्हणणं असतं की नॉर्मल द्या आम्हाला, पण ते घरी जासपर्यंत ते नॉर्मल टेम्परेचरला येतं. तर तुम्ही पण ORS जर घेतलं तर गारच घेत जा, कारण की नॉर्मल घरी जासपर्यंत पूर्ण घेऊन जातं है ना रे छोटे. निरंजन नाही ना आज. कशा हो युअर स्किल्स. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ अस. तर आज मी डायरेक्ट कॉलेजला जायच्या वेळेसच ब्लॉग चालू केला आहे, कारण की पेपरची खूप तयारी चालली होती. आज उशीर झाला, 10:30ला बसलो अभ्यासाला. 2 तासात कसं तरी अभ्यास पूर्ण केला आहे. Oh my God. परत गाडी घेऊन जायचं आहे म्हणून अर्धा तास लवकर निघालेलं आहे. म्हणजे ब्लॉग करता करता निघून जातो टाईम, म्हणून एवढं टेन्शन घेऊन जायची गरज नाही आहे. पेपरची तयारी फुल झालेली आहे. आज पण अकरासाठी 5-6 सप्लिमेंट घेऊन द्यावे. शाबास बेटा. पण एवढं होणार नाही, 2 सप्लिमेंट बस. मग आता तर 5 मिनिटांनी निघतो. खाली लवकर आलो ब्लॉग करण्यासाठी, खाली लवकर आलो मी. A few moments later. तर आज फायनली एस पीचा पेपर झाला आणि माझे पेपर संपले आहेत. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता उद्यापासून मी काय ना, पेपर असे सोपेच होते. एवढे अवघड म्हणजे की बाबा टेन्शन घेण्यासारखे तर नव्हतेच पेपर. बघू आता मार्क्स जेव्हा येतील तेव्हा बघता येईल. आज मी कुठलेच ऑप्शनचे प्रश्न पण म्हणजे सगळे सोडवले. ऑप्शनचे पण लिहून टाकले, कारण की माझे काकू ब्लॉग बघतात माझा आणि ते त्याच कॉलेजमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यांनी आज मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली ती की एक पण ऑप्शनचा प्रश्न सोडायचा नाही, येत आहेत तर लिहायचे, सगळे लिहायचे. म्हणून त्यांची ऑर्डर फॉलो केली आज. तेच आज सुपरविजनला होते म्हणून सगळं लिहिलं, सगळं टोटल. व्हिडिओ तर चालू झालेला आहे आणि ही फ्रीजमध्ये कोडमडून बसलेली आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. घुस त्या फ्रीजमध्ये घुस. एक आता फनी गोष्ट झाली. कोमल म्हणत होती घरी जासपर्यंत हे ORSचाच विषय चालला होता ना रे. तिचं म्हणणं आहे आपलं घरी जासपर्यंत ORS काय गार होत असेल ना, का नाही आपलं ना हे होत असेल, थंडचं गरम होत असेल तर रोडमध्येच प्यायचं. अरे कहना क्या चाहते हो. कस्टमरनी घेतलेच पिऊन टाकायचं. तेच 1 मिनिट बरोबर सांगितलंय. त्या फ्रीजमधून काढलेली वस्तू घरी जासपर्यंत ती गरम होईल. काय म्हणतात की आम्हाला नॉर्मल द्या, आम्हाला फ्रीज मधलं नका द्या. मग तू काय सांगायला पाहिजे कस्टमरला की हे आहे ना घरी जाईपर्यंत नॉर्मल होऊन जाईल, घरी गेलं त्या. दीदी वाह दीदी. नाही दीदी वाह दीदी. बघा कोमलनी चांगली गोष्ट सांगितलेली आहे. परत एकदा सांगतीस. नको, माझं तोंड दुखतं ग तुझं. 1 मिनिट बघू तोंड, बघू ना. असले घाण माझ्या ना व्लॉग मध्ये करायची नाही. व्हिडिओ तर चालू झालेला आहे आणि ही फ्रीजमध्ये कोडमडून बसलेली आहे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. घुस त्या फ्रीजमध्ये घुस. एक आता फनी गोष्ट झाली. कोमल म्हणत होती घरी जासपर्यंत हे ORSचाच विषय चालला होता ना रे. Yes bro. तिचं म्हणणं आहे
आपलं घरी जासपर्यंत ORS काय काय गार होत असेल ना का नाही आपलं ना हे होत असेल थंडचं गरम होत असेल तर रोडमध्येच प्यायचं. अरे कहना क्या चाहते हो? कस्टमरनी घेतलेच पिऊन टाकायचं. तू वाकडं उलट सांगतोय. तेच 1 मिनिट बरोबर सांगितलंय. त्या फ्रीजमधून काढलेली वस्तू घरी जासपर्यंत ती गरम होईल. Customer काय म्हणतात की आम्हाला नॉर्मल द्या, आम्हाला फ्रीज मधलं नका द्या. मग तू काय सांगायला पाहिजे कस्टमरला की हे आहे ना घरी जाईपर्यंत नॉर्मल होऊन जाईल, घरी गेलं प्या. दीदी वाह दीदी. नाही दीदी वाह दीदी. What is this game? बघा कोमलनी चांगली गोष्ट सांगितलेली आहे. परत एकदा सांगतीस? नको, हम्म? माझं तोंड दुखतं. लय तोंड दुखतं ग तुझं. 1 मिनिट बघू तोंड बघू ना. माझ्यावरच लॉक कर जाऊन. जर दुसरीकडे पण गेलं. हो कोमलचं आणि त्या ह्याला म्हणण्याला मी पण पटलेलो आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की हे ORS आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो तर लोकांचं म्हणणं असतं की नॉर्मल द्या आम्हाला, पण ते घरी जासपर्यंत ते नॉर्मल टेम्परेचरला येतं. तर तुम्ही पण ORS जर घेतलं तर गारच घेत जा, कारण की नॉर्मल घरी जासपर्यंत तर पूर्ण घेऊन जातं आहे ना रे. म्हणून तुम्ही म्हणताल ते. थँक्यू. आम्ही म्हणते का ही गेली खड्ड्यात का? माझं ऐका, थंड ORSच निवडा. आणि माझी गोष्ट ऐकून आशिष शेठ पुढे येऊन बसलेत. डर का माहौल. आणि ही काय चुडेल का माहौल. पण जरा मदत करतो. हो काय होती का मला तिला तर काहीच वाटत नाही. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड नाईट. गेट आउट. Oh my god. A few moments later. मला जसं की कळते ते माझ्या बॅकग्राऊंडवरनं मी कुठे आहे. मी लिफ्टमध्येच आहे आणि शेजारी आहे. अरे छोटे हां निरंजन नाही आहे ना आज. कशाला चल बाहेर. आली लिफ्ट चल बाहेर. आम्ही आज बॅडमिंटन खेळणार आहे. कॉलेजमध्ये पण मी बॅडमिंटनच खेळतो, पण पत्ते खेळून पण बोर झाले म्हणून बॅडमिंटनच बरं आहे. कशाला चल. नको काय नाही गरज. चल पुढं चल. येशीलच कधीतरी हातात येशीलच. बॅडमिंटनची मागची ती मी परत टेप चिटकवली आहे ना. तुमच्या उपकाराला खूप धन्यवाद. चला. ओ युअर स्किल्स. Uh-oh. You have 2 times failed. Oh, not for that time. कृष्णा तिकीट. कृष्णा तू काहीच मारा ना कधीपासून मी बघतोय. आणि मी इकडं घामाघूम झालोय. वा इकडं बघ किती घाम आलाय. सगळा घामाने भरलोय. राहू दे. कृष्णासोबत तर खेळून पण झालं, म्हणजे कधीच झालं, म्हणजे तो 1-2 तासापूर्वीच गेला घरी. त्यावरती माझं जेवण पण झालं. मी मेडिकलमध्ये पण जाऊन आलो. कोलगेट संपला अचानक, मग ते घ्यायला जायला लागलं. मग कोलगेट घेऊन तर आलेलं आहे, पण आज इतकं दमलेगत झाले आणि इतकी झोप आलेली आहे. आज खूप 2-3 दिवसांनी आज वॉकिंगला गेलो ना मी. मग त्याच्यामुळं सकाळी उठलो 5 वाजता, 5-5:30ला उठलो आणि रात्री मी 12:30ला झोपलो होतो, म्हणून झोपच पूर्ण नाही झाली. आता आज लवकर झोपतो. उद्या परत वॉकिंगला जायचं आहे, म्हणून उद्या सकाळी पूर्ण माइंड फ्रेश करून जायचं असतं. म्हणून मी इथंच व्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बाय बाय.